बघा सिम्प्लिफिकेशनच्या या क्वेश्चनला कसं डील केलं जातं, कसं बघितलं जातं. पहिली गोष्ट तर राजांनो, इथे बघा पी आणि वेगळी क्यू दिलंय आणि पी बाय क्यू ची किंमत विचारलंय. इथं 0.3 0.3 0.3 0.3 तोच नंबर परत दिसतोय. म्हणजे इथं ए आणि बी फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. तर ए ला मानलं मी 0.3 आणि बी ला मानलं मी 0.03. तर फॉर्म्युला ए स्क्वेअर इथं दिसतंय, बी स्क्वेअर दिसतंय, -2ab पाहिजे. मग 2ab का बरं, मायनस संख्या दिसते इथं, बी तर दिसतंय पण 0.6 म्हणजे 0.3 इंटू 2 जर केलं तर 0.6 भेटणार. म्हणजेच 2ab आहे ना, हे 2ab आहे. हाच फॉर्म्युला आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे? a मायनस बी होल स्क्वेअरचा. a मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे 0.30 मधून 0.03 गेलं तर 0.27 उरणार. ही आली माझी किंमत कशाची? वर्ग. कशाची किंमत आली? पी ची. आणि क्यू तर तुम्हाला डायरेक्ट दिलंय, किती दिलंय? 0.54. दिलं का? म्हणजे 0.27 गुणिले 0.27 भागिले काय येणार? 0.54. आता इथं पण दोन संख्यांवर पॉईंट, इथं पण दोन संख्यांवर पॉईंट आहे. हे जर पॉईंट गायब करायचं असेल तर खाली 2 शून्य घ्यावं लागणार. म्हणजे पॉईंट कटला. 27 एका 27, 27 दुने 54, 2 एका 2, बे एका बे, नंतर बेत्रिक 6, एक उरला, पॉईंट दिला, बे पंचे 10, 13.5. आणि हे 2 शून्य, दोन संख्यानंतर पॉईंट आणखीन वाढणार, 2 आणि 1 3 म्हणजे 0.135. ऑप्शन नंबर डी विल बी द आन्सर. सिम्प्लिफिकेशनवर खूप सगळे क्वेश्चन बनत आहे फॉर्म्युला बेस. तर ह्या क्वेश्चनला असंच डील केला जाईल. ठीक आहे.